ही आहे राजगडची क्लासिक 1000 CHPW मशीन. आपण आता हिचं अनबॉक्सिंग करूयात आणि याच्या आतमध्ये बघूयात की तुम्हाला कोणत्या कोणत्या ऍक्सेसरीज मशीन सोबत मिळत आहेत. जसं की तुम्ही बघू शकता मशीन सोबत तुम्हाला युजर मॅन्युअल येतं, ज्यामध्ये मशीन बद्दल आणि त्याच्यासोबत असणाऱ्या ऍक्सेसरीज बद्दल माहिती दिलेली असते. त्यासोबतच तुम्हाला मिळते ब्राशची गन, जी तुम्हाला क्लिनिंग साठी वगैरे युज करता येते. त्यासोबत तुम्हाला येतं हे कनेक्टरचं किट, जे फिल्टर वगैरे असतं ते. तर मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीचे फिल्टर्स आहेत. सोबतच मिळतो तुम्हाला 8 मीटरचा होस पाईप, जो आउटलेट साठी वापरला जातो. एक्सटेन्शन रॉड सोबतच देखील येतो तुम्हाला हा इनलेटचा 1.5 मीटरचा सक्शन पाईप. आणि ही आहे आपली क्लासिक 1000 CHPW मशीन. जसं की तुम्ही बघू शकता ही आहे राजगडची 1000 CHPW आणि ही आहेत मशीन सोबत येणाऱ्या इनबॉक्स ऍक्सेसरीज. आता या जोडायच्या कशा हे मी तुम्हाला दाखवते. हा इनलेटचा पाईप येतो 1.5 मीटरचा मशीन सोबत, जो तुम्ही या इनलेट पाईप कनेक्टरशी जोडू शकता. तर अशा पद्धतीने मशीन त्याला जोडलं जातं. तसंच या पाईपाचं जो दुसरं टोक आहे ते तुम्ही एकतर डिरेक्टली नळाला वगैरे जोडू शकता, जेणेकरून तुम्हाला जर टॅप कनेक्शन हवं असेल तर तेही तुम्हाला सोपं जाईल. किंवा जर नसेल, तुम्हाला बकेटमध्ये पाणी घेऊन कुठली ऍक्टिव्हिटी करायची असेल, क्लीन करायचं असेल, तर तुम्ही हे बकेट फिल्टर याला जोडू शकता. त्याच्यासाठी फिक्स करण्यासाठी तुम्हाला ही क्लिप पण दिली जाते, जी अशा पद्धतीने जोडली जाते. सोबतच तुम्हाला इनलेटसाठी एक व्हाईट फिल्टर येतं अशा प्रकारचं. हे एक्स्ट्राचं एक इनलेट फिल्टर असतं त्याच्यासाठी, कारण त्याचं की तुम्ही जर हे टॅप कनेक्शन डिरेक्टली दिलं तर पाणी फिल्टरेशनचं काम तुमचं होऊन जातं ह्या फिल्टर थ्रू. तर हे जोडायचं कसं ते देखील दाखवत. या मशीनला देखील 2 बाजू आहेत, एक खाली बाजू आहे आणि एक वरती बाजू आहे. हे व्हाईट इनलेट फिल्टर तुम्हाला अशा पद्धतीने इथे जोडायचं आहे खालच्या बाजूला. आणि हा इनलेट पाईप कनेक्टर आहे, जो प्रेस फिट मध्ये येतो. तो तुम्हाला असा बॅक साईडला प्रेस करून याच्यामध्ये फिट करायचा आहे आणि हे इथे फिक्स होऊन जातं, जेणेकरून हे मूव्ह होत नाही. त्यासोबत आता तुम्हाला जशी ब्राशची गन दाखवली आणि हा होस पाईप दाखवला, जो 8 मीटर लेंथ मध्ये अवेलेबल आहे या मशीनसाठी, तो जोडायचा कसा ते मी तुम्हाला दाखवते. जसं की तुम्ही बघू शकता या दोन्ही पाईपचे जे दोन्ही पॉईंट आहेत, स्टार्ट आणि एंड पॉईंट, हे सिमिलर आहेत. सो तुम्ही कुठल्याही पद्धतीने जोडलात तरी चालणार आहे. एक पॉईंट तुम्हाला या गनच्या एंडला फिक्स करायचा आहे. तसंच ह्या होस पाईपचा जो दुसरा पॉइंट आहे तो तुम्हाला मशीनच्या वरच्या साईडला असणाऱ्या थ्रेडच्या बाजूला फिक्स करायचा आहे. सो अशा पद्धतीने मशीन हे जोडलं जातं. सिंगल फेज इलेक्ट्रिक सप्लायवरती मशीन वर्क करतं, त्यामुळे तुमचं इलेक्ट्रिसिटी पण बऱ्याच पॉइंटने कमी होते. एक्सटेन्शन रॉड हा तुम्हाला सोबत येतो. जर तुम्हाला लेन्थ त्याची एक्सटेंड करायची असेल तर तो कसा जोडायचा ते देखील दाखवतो. जसं की तुम्ही पाहू शकता या गनचं पुढचं जे नोझल आहे ते तुम्ही रिमूव्ह करू शकता अशा पद्धतीने रोटेट केल्यानंतर. आणि या थ्रेडला तुम्हाला हा एक्सटेन्शन रॉड फिट करायचा आहे, जो अशा पद्धतीने इथे तो बसतो. आणि हे नोझल पुन्हा तुम्ही पुढे अटॅच करू शकता. सो अशा पद्धतीने तुमची क्लासिक 1000 C मॉडेल असेंबल करून झालेली आहे. आता हिचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते.